पुणे नाशिक रेल्वे मार्गामुळे अहिल्यानगर शिर्डीची मुंबईसोबतची कनेक्टिव्हिटी वाढणार. संगमनेरचं स्वप्न भंगलं. पुणे नाशिक रेल्वे मार्गाबाबत मोठा निर्णय झालाय. या निर्णयामुळे अहिल्यानगर आणि शिर्डीला मोठा फायदा होणार आहे. पण संगमनेरकरांची अनेक वर्षांची अपेक्षा मात्र अपूर्णच राहिली आहे. मंडळी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे की पुणे नाशिक रेल्वे मार्ग आता अहिल्यानगर आणि शिर्डी मार्गेच जाणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार झाला असून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. नव्या मार्गामुळे शिर्डी, श्रीरामपूर आणि अहिल्यानगर येथील प्रवाशांचा मुंबईशी संपर्क अधिक जलद होणार आहे. पूर्वी मनमाड मार्गे जावे लागत असल्याने अतिरिक्त वेळ लागत होता. आता तो वेळ वाचणार आहे. मात्र दुसरीकडे संगमनेर आणि अकोले तालुक्यात नाराजीचे वातावरण आहे. कारण मूळ सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पात संगमनेरचा समावेश होता. भूसंपादनही सुरू झाले होते. पण नव्या आराखड्यातून संगमनेरला पूर्णपणे वगळण्यात आले आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांनी विकासासाठी सरळ नाशिक पुणे रेल्वे मार्गाची गरज असल्याचे म्हटले आहे. पण मंडळी, या निर्णयामुळे कोणाचा फायदा आणि कोणाचे नुकसान झाले याबद्दल तुमचे मत काय ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.